आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। इतकं समजवते मी नेहमी, एवढं समजावून सांगते तरी दोघांना पैशाची किंमत नाहीये। ताई विलास ये ना ये। या। अरे वा वा दाजी, बरं झालं तुम्ही पण आज भेटलात। विलास तू बस, मी नाश्त्याचं बघते। अगं ए ताई राहू दे, थांब, नाश्ता वगैरे नंतर। तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट सांगायची। या लवकर बसा, बसा लवकर ये। तुम्ही थोडा वेळ इथे थांबाल का प्लीज? मी आईच्या मूडचा अंदाज घेऊन येतो। जा, काय ते लवकर सांग। हा। ताई, तू चिडू नकोस हा। तो हे सगळं माझ्यासाठीच करतोय ना। दिसतंय मला ते, मूर्ख नाहीये मी। विलास बरं झालं तू हे मनातलं बोलायला घरी आलास। आणि खरं सांगू, खूप दिवसापासून माझ्याही मनात अगदी हेच होतं। तू जे बोललास ना ते आमच्याकडून आता पक्क ठरलं। मग झालंच तर। तुझ्या मुलीचं लग्न आमच्या विघ्नेश बरोबर करून द्यायला आम्ही अगदी तयार आहोत। आता हे लग्न ठरलं म्हणजे ठरलं। स्नेहा आमच्याच घरची सून होणार। विघ्नेश आणि स्नेहाचा जोडा अगदी शोभून दिसेल। विलास, तुला अजून एक गोष्ट सांगू का? काय? त्या दोघांची पत्रिका आहे ना, ती मी आधीच गुरुजींना दाखवली। वा, त्यांचे 32 गुण जुळत आहेत। अरे वा, हे एकदमच जमून आलं की। अगं पण तायडे, तू मला हे आधी का नाही सांगितलं? अरे कसं बोलू, तुझ्या मनात काय आहे मला कसं कळणार? पण आता नियतीने सगळं छान जुळवून आणलंय। तायडे, अगं नियतीने जुळवून आणायच्या आधी तुझ्या मनात होतं ना, ते तू अगोदर बोलली असतीस तर हे सगळं आधीच झालं नसतं का? हा, आता काय करू मी? यांनी तर सगळंच ठरवून टाकलंय। आणि कसं आहे ना तायडे, विघ्नेश सारखा मुलगा माझा जावई झाला तर माझ्यासाठी चांगलंच आहे ना ते। काय बोलताय? तुम्हाला हे पटतंय ना? नाही तुम्ही काहीच बोलत नाहीत म्हणून म्हटलं। अरे आता सगळं छान जुळून आलंय, ते काय बोलणार आहेत? आणि विलास, या निमित्ताने एक होईल, आपल्या घरची मुलगी आपल्या नजरेसमोर राहील। आणि या लग्नासाठी आपण जो पैसा खर्च करू ना, तो पण आपल्या माणसांसाठीच खर्च होईल। होय होय होय। चला आता सगळ्यांना सगळं मान्य आहे ना, तर 4 दिवसात सुपारी फोडून टाकूया। अगं तायडे, आता सुपारी वगैरे काय फोडत बसायचं नाही, डायरेक्ट साखरपुडाच करून टाकू। काय दाजी, काय म्हणताय? नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही गप्प बसाव, मी बोलतेय ना। विलास, तू अगदी लाख मोलाचं बोललास। 4 दिवसात साखरपुडा म्हणजे? अरे उद्यापासून, आत्तापासून तयारीला लागायला हवं। हो हो, मलाही तयारीला लागायचंच आहे। हा बर बर, चला मी येऊ। चला येतो। हा ये सुशिला, पेढे आण ग। गाडी कुठे लावली?
साहेब बाहेर लावली. अभिनंदन. काय हो, आपल्या विघ्नेशने नशीब काढलं. एवढं श्रीमंत सासर, माझ्या भावासारखा माणूस, आपल्या घरचं व्याही होणार, त्याच्यासोबत आपलं नाव जोडलं जाणार. देवा, पावलास रे बाबा. विघ्नेश, अरे अभिनंदन. मी तुझं लग्न ठरवलंय विलास मामाच्या मुलीशी. दादा, आता वहिनी येणार या घरात. काय झालं विघ्नेश? अरे तुला एवढी आनंदाची बातमी सांगितली, तू शांत कायस? तुला हे मान्य नाहीये का? मॅडम, बाहेर 2 मुली केव्हाच्या थांबल्या, त्यांना तुम्हाला भेटायचंय. कोण मुली? माझ्या मैत्रिणी आल्यात का? अगं त्या बाहेर कशाला थांबतील? तुम्ही त्यांना आत घेऊन या. आता पुढे काय होणार आहे काय माहित. मॅडम, आत बोलवलेलं आहे. चल. कोणाला भेटायचंय? मी ओळखलं नाही तुम्हाला. हो, आपण पहिल्यांदाच भेटतोय. मी गिरिजा मयेकर आणि ही माझी बहीण हर्षदा मयेकर. आम्हाला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. महत्वाचं? कशाबद्दल? तुमच्या मुलाबद्दल. विघ्नेश बद्दल. मी स्पष्टच बोलते. माझी बहीण हर्षदा आणि तुमचा मुलगा विघ्नेश यांचं एकमेकांवर प्रेम आहे. काय? मी सिटी हॉस्पिटलमध्ये हेड नर्स म्हणून काम करते. हर्षदा व्यतिरिक्त मला आणखीन एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. घरी एक मिनिट थांब जरा. तू माझ्या घरी येऊन मलाच सांगतेस की माझ्या मुलाचं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे म्हणून? अगं मी काय मूर्ख वाटली तुला या सगळ्यावर विश्वास ठेवायला? तुमच्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखते. तुमच्यासारख्या मुली श्रीमंत मुलांना प्रेमाच्या जाळ्या तोडतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. काय ग, माझा विघ्नेश साधा वाटला म्हणून तिला अडकवताय का? हे बघ, तो सगळ्यांशीच चांगलं वागतो, त्याला प्रेम समजू नका. आणि मुळात माझा विघ्नेश अशा मिडल क्लास मुलीच्या प्रेमात पडणारच नाही. अरे विघ्नेश, तू का शांत आहेस? तू काहीतरी बोल ना. अरे बोल ना. हर्षदावर तुझं प्रेम आहे ना, मग सगळ्यांसमोर सांगायला का घाबरतोयस?
तुझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून बघतोस ना तिच्याकडे, मग बोल ना. विघ्नेश, हा सगळा काय प्रकार आहे? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मी या असल्या मुलींना चांगलाच ओळखते. तू घाबरू नकोस. विघ्नेश, तुम्ही मध्ये बोलू नका हो. एक मिनिट सविता, मला सांग, तू या मुलीला ओळखतोस? हिच्यावर प्रेम आहे का तुझं? हो हो बाबा. दादा, अरे आता घरात तिसरं महायुद्ध होणार. अरे मूर्ख मुला, काय बोलतोयस तू? आपलं स्टेटस काय? ही कोण, कुठली मुलगी, हिचं घराणं काय? तुला अक्कल आहे का? आणि काय ग, तू हिची मोठी बहीण आहेस ना, मग तुला पण अक्कल नाही? त्या दोघांनी सांगितलं आमचं प्रेम आहे म्हणून तिला घेऊन तू आमच्या घरी आलीस? हे बघ, तुला आत्ताच बजावून ठेवते. मी माझ्या मुलाचं लग्न ठरवलंय. माझ्या भावाच्या मुलीशीच विघ्नेशचं लग्न होणार. तुमची आणि माझ्या भावाची बरोबरीच होऊ शकत नाही. तेव्हा आत्ताच हा विषय डोक्यातून काढून टाका आणि निघा. खूप काम आहेत आम्हाला. तुमच्यासारखी फुकटच्या उठाठेवी करणारी लोक नाही होत आम्ही. चला निघा. ऐकू आलं नाही का? निघा. मॅडम, तुम्ही मोठ्या आहात. तुमचा मान राखून मी शांतपणे बोलतेय. तुम्ही जरी तुमच्या मुलाचं लग्न ठरवून मोकळा झाला असाल ना, तरी त्याचं माझ्या बहिणीवर प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचं लग्न लावून द्यावंच लागेल. प्रेम? आजकालच्या मुलांसाठी प्रेम म्हणजे भातुकलीचा खेळ झालाय. आज एका बरोबर खेळून झालं की उद्या दुसऱ्या बरोबर. यांचं प्रेम असंच असतं. आज विघ्नेश आवडला, उद्या गणेश आवडेल, प्रभा अजून कोणी. तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. मॅडम, ही तुमची मुलगी ना? हो. तिला का मध्ये ओढतेस? अहो, मी तिला ह्यात ओढत नाहीये. इनफॅक्ट ह्या सगळ्यातून दूर करतेय. तुम्ही प्लीज तिला आज जायला सांगाल का? तिच्याच भल्यासाठी. प्लीज मॅडम, अगं पण प्लीज. मयुरी, आज जा. बाबा, ती लहान आहे. काही गोष्टी तिला न कळलेल्याच बऱ्या. ह्या दोघांचं लग्न लावून देण्याचा जो आग्रह मी करते ना, त्या मागे एक खूप मोठं कारण आहे. कसलं कारण? हर्षदाच्या पोटात विघ्नेशचं मूल वाढतंय.
काय? अरे काय आहे हे सगळं खरं आहे? विघ्नेश, अरे माती खाताना जरा लाज नाही वाटली का? अरे विघ्नेश, आम्ही दोघे तुझ्यावरती संस्कार करायला कमी पडलो का? काय खायची ती माती खाल्लेलीच आहेस, शिवाय त्या मुलीचंही आयुष्य खराब केलंयस. आता या दोघांनी आपल्या समोर त्यांचं लग्न लावण्या व्यतिरिक्त काही पर्याय ठेवलाय का सविता? तुम्ही ठरवून मोकळे झालात? अहो अशी कधीही कोणीही दरवाजात येऊन उभी राहील, तिला मी माझ्या घरची सून करून घेऊ का? उगीच तोंडाला येईल ते बडबडू नका. आणि तू ग, मी तुझं बोलणं ऐकून घेतलं, पण जे काही झालंय ना त्यात चूक आहे त्या विघ्नेशची नाहीये. हे लग्न तर होणार नाहीच. पण हा, मी तुला मदत करू शकते. तुझ्या बहिणीच्या पोटात हे जे मूल आहे ना, त्याच्या अबॉर्शनला किती पैसे लागतील ते सांग, ते घे आणि विषय संपव. अगं बोल बोल, जी काही रक्कम आहे ना ते बिनधास्त सांग. तुमच्या मुलीवर ही परिस्थिती आली असती तर तुम्ही मुलाकडच्यांकडून किती पैसे घेतले असते हो? ए, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हे बघा, हे सगळं मला आता सहन होत नाहीये. हे बघ, मुकाट्याने जे पैसे देते ते घे आणि निघ. विघ्नेशशी तुझ्या बहिणीचं लग्न होणं शक्य नाहीये. माझ्या भावाला काय वाटेल? आणि त्यांना जर ही सत्य परिस्थिती कळली तर काय वाटेल? विघ्नेशशी तुझ्या बहिणीचं लग्न होणं शक्य नाहीये. माझ्या भावाला काय वाटेल? आणि त्यांना जर ही सत्य परिस्थिती कळली तर काय वाटेल? तरी सुद्धा ते त्यांची मुलगी या घरात देतील? तू धमकी देतेस मला? मुकाट्याने पैसे घे आणि निघ. जर माझ्या वाकड्यात शिरलीस ना तर ते पैसे देखील मिळणार नाहीत. पैसे घे, बहिणीचं अबॉर्शन कर आणि एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून टाक. आणि या घरचा रस्ता कायमचा विसर. निघा. मॅडम, मी इथे पैशांसाठी आले असं वाटतंय का तुम्हाला? नाही हो, मी पैशांसाठी नाही, तर या दोघांचं जे मनापासून नातं आहे ना त्याच्यासाठी आले. या नात्याला आपण नकार कसा देऊ शकतो? अहो, या नात्यासाठी हे लग्न खूप महत्वाचं आहे. तिच्या पोटातल्या बाळासाठी हे लग्न खूप महत्वाचं आहे. मॅडम, पैशांपेक्षा नाती महत्वाची असतात. आणि आपण जर यांना स्वीकारलं, यांचं लग्न लावून दिलं तर आपल्यालाच पुण्य मिळेल. आणि या दोघांच्या भविष्यासाठी हाच निर्णय योग्य ठरेल. मॅडम प्लीज, या दोघांसाठी आणि हिच्या पोटात वाढणाऱ्या जीवासाठी मी हात जोडून विनंती करते,
हवं तर पाया पडते मी. मॅडम प्लीज एकदा माझ्या बहिणीला समजून घ्या. अहो प्रेग्नंट आहे ती. आणखीन आपल्याकडे काही उपाय नाहीये यावर. मॅडम प्लीज. मॅडम तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. तुम्ही माझ्या बहिणीची मनस्थिती समजू शकता. तुम्ही तुमचा वेळ घ्या. शांतपणे विचार करा आणि मग निर्णय घ्या. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या या निर्णयावर या दोघांचं आयुष्य अवलंबून आहे. मी येते. मी रिक्वेस्ट करते, प्लीज एकदा विचार करा. चल हर्षदा. ताई ताई मला माफ कर ताई. हे सगळं नाही सहन होतंय ग मला. माझ्यामुळे तुला त्यांचे पाय धरायला लागले. ताई तू ना एक काम कर, तू विष घे आणि मारून टाक ताई मला. हर्षदा तसं पण माझा जगून काय उपयोग आहे ताई, सांग ना तू. माझ्यामुळे आपल्या घराची इज्जत चव्हाट्यावर येण्यापेक्षा मी मेलेलंच बरं ताई. हर्षदा तू जीव घे ताई. हर्षदा मला नाही जगायचं.